दण्डवतो पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं। सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। दंडवतो। तर नामस्मरणाचे महत्त्व आणि नामस्मरणाचे फायदे या विषयामध्ये आपण ऐकत आहोत की नामस्मरणाने कोणता लाभ होतो। तर मागं आपण नामस्मरणाने 8 नंबरचे ऐकला, आज आपण 9 नंबरचा फायदा ऐकणार आहोत। तर तो आहे नामे साह्याते करी। म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण जर आपण सतत करत राहिलो तर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात। सहाय्य करणे म्हणजे काय की नामस्मरणामुळे सांसारिक अडचणीसुद्धा दूर होतात। संसारामध्ये ज्या अडचणी येतात, अनेक प्रकारचे लोकांना दुःख निर्माण होतात, प्रापंचिक दुःख निर्माण होतात, त्याच्यानेसुद्धा त्या अडचणीसुद्धा दूर होतात। ते कशा प्रकारे दुःख सहाय्य करतात ते आपण नामस्मरणाने सहाय्य करी। जोगेश्वरी स्वामी जोगेश्वरीला असताना सादाईसा नावाची स्त्री होती, तिला नामस्मरणामुळे कसं तारलं ते आपण या लिडेवरून ऐकणार आहोत। उत्तरार्ध 77 नंबरची लीड आहे। गंगोतरणी साधी नाम उच्चारणे। सादाईसे, लहामाईसे आणि रत्नमानिका या 3 गोसाव्यांच्या दर्शनाला येत होत्या। गोसाव्यांचे दर्शन झाले आणि साधा काही बोलूच लागत नाही, परंतु आणि त्या ठिकाणी या दर्शनासाठी येत असताना साधा जी होती तिला स्वामींची इतकी आवड झाली की स्वामी केव्हा भेटतील, स्वामींची भेट केव्हा होईल, परमेश्वराची भेट केव्हा होईल, म्हणून त्या ठिकाणी एक ब्राह्मणाच्या घरी त्यांनी निद्रा केली स्वामींच्या भेटीला येत असताना रस्त्यामध्ये। आणि साधाला रात्रभर काही झोप लागेना, स्वामींची भेट केव्हा होईल म्हणून तिने नाम उच्चारलं। आणि मध्याने जे की रात्री ती उठली आणि उठल्यानंतर ती आईला सांगते लहामाईसाला की चला आपण जाऊ, गोसाव्यांच्या दर्शनाला जाऊ, लवकर जाऊ। मग ती म्हणते एवढ्या वेळेस कसं काय रात्री चालायचं, रात्री तर अजून भरपूर रात्र राहिलेली आहे, एवढा टाईम झालेला नाही, आपण सकाळी झालो का मग जाऊ। म्हणून ती झोपली। झोपल्यानंतर अजून सादाईसाला काही झोप लागत नाही, अजून उठते, अजून म्हणते की आई चला गोसाव्यांच्या दर्शनाला जाऊ। मग ती एवढ्या वेळेस कसं काय जाऊ, अजून थांब बाई असं म्हणून ती सांगते। अजून थोडी झोपली। झोपल्यानंतर मग अजून तिने 3दा सांगितलं की चला, पण साधाला काही झोप लागेना, म्हणून साधा स्वतः उठली आणि तिने आपलं गासोडं काय असेल ते मात्रा वगैरे घेतली आणि घेतल्यानंतर सरळ ती स्वामींच्या दर्शनाला निघाली। म्हणजे रात्रभर तिला काही झोप लागत नाही, परमेश्वर भेटल्यामुळे परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर गोसावी त्यांचे दर्शन होईल, त्याच वेळेस मला शांतता मिळेल असं म्हणून ती धावपळ घेतली। तिने अर्थात तडमड होती तिला आणि निघाली आणि तसंच ती डायरेक्ट त्या डोहामध्ये, त्या पाण्यामध्ये ती तशीच याच्या परमेश्वराच्या भेटीमुळे, त्या तडमडमुळे त्या डोहामध्ये उतरून गेली। तिथं भरपूर पाणी होतं आणि तिथं बसून गेली। तो पाणी तिथं भरपूर वाढलेलं होतं आणि त्यामुळे ते गडा इतका ते पाणी येऊन गेलं आणि त्या ठिकाणी तिची तळमळ इतकी होती, तिला चालतच होती, तिला काय भानच नाही ईश्वराच्या तळमळीमुळे, भेटीमुळे। आणि ती आरड्या मारायला लागली की मला परमेश्वरा, गोसावी हो, माझं रक्षण करा, तुमची येल्ली दासी आता गेली, अशी जोरजोरात ती आरडा मारते। आणि त्याच वेळेस स्वामीसुद्धा परिसराला त्या गंगेच्याच कडे गेलेले होते आणि त्याच वेळेस स्वामीसुद्धा खांकरलं आणि तिला उचलून या दुसऱ्या थडीवर आणून ठेवून दिलं। म्हणून तिने स्वामींचं नाव उच्चारलं आणि त्या नाव उच्चारल्यामुळं तिचं त्या नदीमधून, त्या ओढ्यामधून, पाण्यामधून, त्या पुरामधून तिला अल्हर उचलून एका हाताने जसं काही कोणी उचलून काठावर आणून दिलं, अशा प्रकारे तिचं रक्षण केलं। आणि स्वामींच्या जवळ येऊन तिने दंडवत केले आणि स्वामी म्हणतात काय साधे हो, तुम्हाला भीती नाही का म्हणे, तुम्हाला एवढ्या रात्री तुम्ही निघाले म्हणे, एवढी भीती वाटली नाही का तुम्हाला, काय करणार म्हणे। पण त्या ठिकाणी स्वामी काय म्हणतात की नाही जीजी, मला तुमची आवड होती, मला तुमचं दर्शन केव्हा होईल एवढी मला तळमळ लागली होती आणि म्हणून मी निघाले जी। असं म्हणून
स्वामी ना ती साधाईसा सांगते आणि म्हणून स्वामी तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिची प्रसन्न होऊन स्वामीने तिची सेवादाशीसुद्धा करायला लावलं. तर अशा प्रकारे स्वामीने तिचं रक्षण केलं, तिला वस्त्र दिलं, तिला बायसाला लावून वस्त्र दिलं, आंघोळ करायला लावली आणि अशी सेवादाशीसुद्धा तिला घडलं. म्हणून स्वामींच्या तळमळीमुळे तिचं रक्षण केलं. म्हणून नाम उच्चारले त्या साधेने गंगातून तिला तारलं, आहे का नाही. म्हणून नामाचं फार महत्त्व आहे. म्हणून नामस्मरणामुळे नामे साह्या ते करी जोगेश्वरीला त्याचा साधाला नामस्मरणाच्या उच्चारामुळे गंगातोरणापासून तारलं, गंगाच्या त्या पुरापासून तारलं. तसं परमेश्वर आपल्यालासुद्धा तारणार म्हणजे तारणार. नामस्मरण केल्यामुळे सांसारिक अडचणी तर दूर होणारच, परमेश्वर आपल्याला साह्य करणार आहेत. म्हणून या ठिकाणी समजवण्याकरता स्वामींनी आयाच ग्रासीचा दृष्टांतसुद्धा सांगितलेला आहे. त्या दृष्टांत देऊनसुद्धा सांगतात. उत्तरार्ध 135 नंबरची लीड आहे. त्यामध्ये माहिमभट्टांनीसुद्धा विचारलं की प्रवृत्तीच्या तथा निवृत्तीचा आचार कथन या लीडेमध्ये सांगतात की आम्हाला सांगा तो आचार, आम्ही परमेश्वराचे नामस्मरण कसं करावं, परमेश्वर कसा प्राप्त करून घ्यावात. या ठिकाणी सांगतात की दृष्टांत 51 नंबरचा आयाच ग्रासीचा दृष्टांत इथं निरूपण केला आहे. सर्वजण म्हणतात कौनी एक आयाच ग्रासी असे तयाची कौनी एक घास सुई. आळशी माणूस आहे आणि त्याला आयता ग्रास द्यावा असं त्याच्याकडं जोडलेलं आहे, तर त्याला आयता घास देतात. तो घास त्याने मधून टाकला की त्याला फक्त आयता घास भेटला की तो गिळावाच, चावावान गिळावा एवढंच त्याचे राहिलेलं असतं. आणि गिळल्यानंतर खाली आपाप त्याचा तो घास जाईल. अशा प्रकारे त्याला बसून भेटलेलं आहे, त्याचं ते भाग्य आहे, त्याचं जोडलेलं आहे. असं त्या व्यक्तीने तो एखाद्याचा कोणी असेल त्याने जोडलेलं आहे तसं त्याला ते मिळत असतं, आयतं मिळत असतं. तसं परमेश्वराला जर कधी कोणी प्रयत्न केला, असं नामस्मरण केलं, तर असं जर परमेश्वराची आर्त केली तर परमेश्वर आर्त पुरवतात, परमेश्वर सहाय्य करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणत्या जर अडचणी असतील, सांसारिक अडचणी असतील, तर तुम्हालासुद्धा परमेश्वर तुम्हाला देणार म्हणजे देणार. जसं त्याला बसून त्याला दिलं तसं तुम्हालासुद्धा परमेश्वर बसून म्हणजे थोडंसं जरी तुम्ही कष्ट केलं, थोडासा जरी व्यापार केला तरी तुम्हाला सुख देतील आणि तुम्हाला 2 घास खाण्यापुरतंसुद्धा तुम्हाला शांती येऊ देतील. म्हणून सांसारिक अडचणीसुद्धा दूर करून टाकतील. पैसे टक्के असतील, काय असतील, त्यासुद्धा अडचणी दूर होतात. म्हणून नामस्मरण केल्यामुळे तुम्हाला खाणंपिणंसुद्धा तुम्हाला परमेश्वर पुरवणार. म्हणून त्या ठिकाणी सांगतात परमेश्वर सांगतात की येथे नामे साह्या ते करी, म्हणजे जसं साधा ईसालाच ना साह्य केलं आणि तसं त्या साधा ईसाला त्या परमेश्वराने सर्व पुरवलं, तशा प्रकारे आपल्यालासुद्धा परमेश्वर सर्व पुरवतील. सांसारिक अडचणीसुद्धा दूर होतील. म्हणून आपण परमेश्वराचे नामस्मरण केलेलं पाहिजेच. नामस्मरणाचा हा सुद्धा मोठा फायदा आहे. 9 नंबरचा फायदासुद्धा असा आपण ऐकलेला आहे. हा 9 नंबरचा फायदा होतो, आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण 9 नंबरचा फायदा ऐकला. पुढचा फायदा पुढच्या भागात घेऊ. दंडवतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.